मित्रांनो, आज भारताची प्रगती झपाट्याने होत आहे आणि विकासाच्या या वेगाला चालना देणाऱ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर मुंबई शहराचे नाव हे सर्वात वरच्या स्थानी येते आणि आपल्या सर्वांना माहिती आहेच की मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते। भारतातील प्रसिद्ध मुंबई शहर ज्याला आपण सर्वजण स्वप्नांचे शहर म्हणून ओळखतो। मित्रांनो, या स्वप्नांच्या शहरात विकासाचा वेग हा वेगाने सुरू आहे आणि या नवीन प्रकल्पांनी मुंबई शहराच्या विकासाला पंख दिले आहेत। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया मुंबई शहरातील या 5 मेगा प्रोजेक्ट्स बद्दल। त्याआधी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या पैकी जे मुंबईकर आहेत त्यांनी कमेंटमध्ये मी मुंबईकर अशी कमेंट करा। मित्रांनो, या मेगा प्रोजेक्ट्सच्या यादीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 5व्या क्रमांकावर आहे। या प्रकल्पा अंतर्गत समुद्रातून एक पूल बांधला जात आहे जो नवी मुंबईला नरिमन पॉइंट आणि लोअर पॅरेलला थेट जोडेल। हा एक 21.8 किलोमीटर लांबीचा एक सागरी पूल आहे जो नवी मुंबई ते दक्षिण मुंबईला जोडणारा पूल आहे, ज्यामुळे नवी मुंबई ते दक्षिण मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल। या प्रकल्पाची किंमत सध्या 17,800 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे। याला JICA म्हणजे जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी द्वारे फायनान्स केला जात आहे। या प्रोजेक्टमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई ते नाव्हा शेवा पोर्ट आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणे शक्य होईल। या प्रकल्पाचे 85% काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत हा ओपन होणार आहे। 4थ्या क्रमांकावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। मित्रांनो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील कोपरा पनवेल परिसरात बांधण्यात येणार आहे। या विमानतळाचे बांधकाम सिडको या कंपनीला देण्यात आले आहे। हे विमानतळ झाल्यानंतर मुंबई ठाणे कल्याण येथील प्रवाशांना याचा फायदा होईल आणि मुंबई विमानतळाचा भारही बराचसा कमी होणार आहे। त्याच्या डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर विमानतळाच्या डिझाईनसाठी भारतीय कला संस्कृतीत मॉडर्निटी ही मिक्स करण्यात आली आहे। या विमानतळाच्या टर्मिनलमध्ये प्रवाशांना फूड कोर्ट, लॉन्च टॅबलेट, टॅक्सी बे सिस्टीम, मल्टीलेव्हल कार पार्किंग आणि इतर अनेक सुविधा या मिळतील। हे विमानतळ सुमारे 10 किलोमीटरच्या परिसरात असेल, ज्यामध्ये 2 समांतर धावपट्टी बांधण्यात येणार आहेत। त्याचे बांधकाम सन 2021 मध्ये सुरू झाले आणि आता त्याची अंतिम मुदत डिसेंबर 2024 ठेवण्यात आली आहे। 3ऱ्या क्रमांकावर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे। मित्रांनो, भारताची राजधानी आणि आर्थिक राजधानीला जोडणारा हा एक्सप्रेसवे देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे। त्याची लांबी 1350 किलोमीटर आहे आणि इतके लांब अंतर कापत असताना तो 6 राज्यांमधून जातो। दिल्ली, मुंबई, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि राजस्थानसह देशातील या प्रकल्पाची एकूण किंमत 1 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते। याच्या बांधकामाची जबाबदारी NHAI कडे आहे। सध्या त्याचे बांधकाम चालू आहे आणि मार्च 2023 पर्यंत ते सुरू करण्याची योजना आहे। नंबर 2 वर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आहे। मित्रांनो, तुम्हाला आधीच माहित असेल की देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान धावेल। या अंतर्गत 508 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्यात येत असून या संपूर्ण प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, ज्यामध्ये भूकंप ओळखण्याची यंत्रणा, ट्रेनचे तापमान आणि मॉनिटरिंगचा समावेश आहे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा कॉरिडॉर ताशी 320 किलोमीटर वेगाने धावेल। याची ट्रायल 2026 मध्ये होणार आहे आणि 2027 मध्ये तो सर्वांसाठी खुला होणार आहे। मित्रांनो, हा एक असा प्रकल्प आहे ज्याची केवळ मुंबईकरच नव्हे तर संपूर्ण भारताला प्रतीक्षा आहे। तुम्ही याची वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मुंबई शहराच्या पहिल्या क्रमांकाच्या प्रकल्पाबद्दल बोलूया। मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा पहिल्या क्रमांकावर आहे। हा 8 लेन रुंद आणि 22.2 किलोमीटर लांबीचा फ्रीवे आहे, जो मुंबईच्या पश्चिमेकडील सागरी किनाऱ्यासह दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडतो। हा प्रोजेक्ट दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबईला जोडण्यासाठी अधिक चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, कारण यामुळे या 2 बिंदूंमधील प्रवासाचा वेळ 2 तासांवरून 50 मिनिटांपर्यंत कमी होईल। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे आपल्याला मनोरंजन क्षेत्र, सायकलिंग ट्रॅक, चालण्याचा मार्ग, MP थिएटर, बस टर्मिनल आणि टॅक्सी स्टँड यांसारख्या सुविधा पाहायला मिळतील। याची नोव्हेंबर 2030 पर्यंत ते सुरू करण्याची योजना आहे। हे होते मुंबईतील 5 मेगा प्रोजेक्ट्स।
तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.